मित्रांनो, चला आज आपण डॉक्टर आंबेडकर यांचा जीवनपट आणि त्यांच्या सामाजिक राजकीय प्रवासात महत्त्वाची ठरलेली घटना म्हणजे महाडचा मुक्तीसंग्राम याविषयी या कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया. डॉक्टर आंबेडकर म्हणजे भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू हे गाव आजच्या मध्य प्रदेशात आहे. त्यांचे वडील रामजी सपकाळ ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. रामजी शिस्तप्रिय, विद्वान आणि मुलांना शिक्षणाची जिद्द लावणारे होते. त्यांची आई भीमाबाई लहानपणीच वारली. त्यामुळे घरात प्रेम होतं, पण परिस्थिती अत्यंत कठीण होती. भीमराव ज्या समाजात जन्मले तो समाज म्हणजे महार समाज. त्या काळातील अस्पृश्य समाज. त्यामुळे शाळा, रस्ते, देवळे या सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे भेदभाव होता. रामजी मुलांना रोज एक गोष्ट सांगत, शिका, शिक्षणच तुमची ताकद आहे. आणि ही वाक्ये भीमरावांच्या अंतर्मनात कायमची रुजली. भीमराव जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेला तेव्हा त्याला बाकावर बसू दिले नाही. शिक्षकांनी रागाने त्याच्यासमोर चटईचा तुकडा टाकला आणि म्हणाले, यावर बैस. त्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. कुणी दयाळू विद्यार्थी किंवा चौकीदार यांनी पाणी ओतून दिलं तरच त्याला पाणी मिळायचं. कधी कधी तर दिवसभर त्यांना पाणी मिळत नसे. पण तरीही तो कधी रडला नाही. त्याने अपमानाला आपली ओळख बनू दिली नाही. तो शांतपणे वहीत डोकं घालून लिहायचा आणि पुस्तकं वाचायचा. त्यात तो छोटासा भीमराव जणू म्हणत होता, मला अडवायचे असेल तर अडवा, पण मी थांबणार नाही. पण या सर्व प्रकारानं भीमराव कधी तुटला नाही. उलट तो अजून मजबूत झाला. त्याने वही पुस्तकांना घट्ट धरलं आणि मनात ठरवलं, मी शिकणारच. कोणी काही बोललं तरी चालेल, पण मी शिकणार. रामजी सकपाळ यांनी नोकरीतून सुट्टी घेऊन मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून भीमरावांना साताऱ्यात मिलिटरी स्कूलमध्ये शिकवलं. त्यावेळची शिस्त, इंग्रजी माध्यम आणि कठोर अभ्यासक्रम यातून भीमराव घडत गेला. इथे पहिल्यांदाच त्याला एका शिक्षकानं प्रोत्साहन दिलं. त्यांचं नाव होतं केळुस्कर गुरुजी. भीमरावाचे बौद्धिक तेज साऱ्यांना दिसत होते. पुढील शिक्षणासाठी रामजी सपकाळ यांनी भीमरावांना मुंबईत आणलं आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमध्ये 1904 मध्ये प्रवेश मिळवला. ही घटना जणू क्रांतीच ठरली. कारण त्या काळात महार समाजाला कोणत्याही अशा प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळत नसे. भीमरावाने या शाळेत शिकत 1907 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. ही बातमी सर्वत्र पसरली. महार समाजात आनंदाचा सोहळा झाला आणि लोक म्हणू लागले, हा मुलगा मोठा होऊन नक्की काहीतरी करणार. पुढे भीमरावांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. उच्च शिक्षणाची पहिली पायरी त्यानं गाठली. 1907 मध्ये भीमरावांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये BA साठी प्रवेश घेतला होता. त्यावेळेस अस्पृश्यांसाठी BA करणं असामान्य होतं. आता भीमराव त्यावेळेला अर्थकारण, राजकारण, इतिहास, तत्त्वज्ञान या विषयात अभ्यास करू लागले होते. रोज 8 ते 10 तास अभ्यास करायचे. भीमरावांच्या अभ्यासाची आणि त्यांच्या प्रतिभेची माहिती भीमरावांचे शिक्षक केळुस्कर गुरुजी यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना दिली. सयाजीराजेंनी भीमरावांना बोलवलं आणि सांगितलं, तू अमेरिकेला जा, आम्ही तुला शिष्यवृत्ती देतो. भीमरावांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तो क्षण म्हणजे जणू नवीन संधी चालून आली होती. अस्पृश्य समाजातील मुलगा अमेरिकेत शिकायला जाणार हे त्या काळात जवळपास अशक्य होतं. पण तो भीमराव होता. अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी जन्माला आला होता.
पुढील शिक्षणासाठी भीमराव 1913 मध्ये अमेरिकेला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचले. तिथे त्यांना जातीय भेदाचा एकही क्षण जाणवला नाही. पहिल्यांदाच त्यांनी पूर्ण मुक्त वातावरण पाहिलं. कोलंबियामध्ये त्यांनी अभ्यासासाठी आधुनिक सुविधा असलेलं ग्रंथालय, मुक्त विचारांची चर्चा, जागतिक दर्जाचे प्राध्यापक असे सगळे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाले. त्यांच्या आवडीचे 3 प्रमुख संशोधन क्षेत्र होते: अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. अमेरिकेतच त्यांनी जगाच्या दृष्टीने भारतातील जातीय व्यवस्थेचा अभ्यास केला. तेथे त्यांनी 1915 मध्ये MA केलं. 1917 मध्ये PhD पूर्ण केली. शिकत असताना प्रोफेसर जॉन डेव्ही यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तिथे त्यांनी भारताच्या सामाजिक स्थितीचा आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील DSc ही पदवी मिळवली. पुढे ग्रेज इन या विद्यापीठाने त्यांना बार ॲट लॉ ही पदवी प्रदान केली. भीमराव बॅरिस्टर झाले. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलाचा म्हणजे भीमरावाचा सर्वोच्च शिक्षण घेण्याचा हा प्रवास भारत देशासाठी उपयोगी ठरला. त्यांनी पुढे जाऊन भारतातील जमीनदारी, कर प्रणाली, अर्थनीती, कृषी, जलसिंचन यावर अभ्यास केला. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही त्यांच्याचमुळे झाली. भीमरावांनी जगाला सांगितलं की शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे. त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. महाडचा मुक्ती संग्राम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घटनांपैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे महाडचा मुक्ती संग्राम. महाडच्या आंदोलनाची सुरुवात 19-20 मार्च 1927 साली झाली. या आंदोलनाला सत्याग्रही आंदोलन असेही म्हणतात. मार्च 2027 मध्ये या आंदोलनाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपणास या आंदोलनाबाबत माहिती असावी या उद्देशानं ही श्रवलिका आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाड हे महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील तालुक्याचे ठिकाण असून ते रायगड जिल्ह्यात आहे. महाड मुंबई गोवा महामार्गावर असून सावित्री आणि गांधारी या 2 नद्यांच्या संगमावर आहे. महाडला शिवकालीन इतिहासाचा वारसा आहे. शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी महाड हे गाव वसलेले आहे. आंदोलनाच्या वेळी ते कुलाबा जिल्ह्यात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. या हितकारणी सभेच्या संचालकांनी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची तयारी केली. या हितकारणी सभेच्या संचालकांनी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची तयारी केली. त्यासाठी दिनांक 19-20 मार्च 1927 ही परिषद महाड येथे पार पडली. 1927 साली म्हणजे आजपासून 99 वर्षाआधी महाड येथे 2 अधिवेशने झाली. त्याला महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह असे म्हटले जाते. या आंदोलनामुळे डॉक्टर आंबेडकरांची दलितांचा नेता अशी जगभर ओळख निर्माण झाली. त्यांच्या विद्वत्तेचा दरारा सर्व कर्मठ हिंदू समाजाला होता. या सत्याग्रहाची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे. मुंबई प्रांतातील तत्कालीन असेंब्लीने 1923 मध्ये रावसाहेब बोले यांचा एक ठराव मान्य केला. त्या ठरावानुसार सार्वजनिक पाणवठे, देवळे या जागा दलितांसाठी खुल्या करण्यात याव्या असे नमूद होते. त्यावेळी महाड नगर परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब टिपणीस होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये नगर परिषदेने महाड येथील चौदार तळे दलितांसाठी खुले केले असा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु चौदार तळे दलितांसाठी खुले करण्यात आले नव्हते.
कायदा झाला, परंतु अंमलबजावणी झाली नव्हती. 27 जानेवारी 1919 मध्ये साऊथ ब्युरो कमिशनसमोर साक्ष दिली. त्यात लेखी निवेदन देऊन अस्पृश्यांसाठी मतदानाचा हक्क, शिक्षणाची सोय आणि इतरही अनेक मागण्या केल्या. त्यावेळी त्यांनी इंग्रजांसमोर दलित समाजाच्या म्हणजेच अस्पृश्य समाजाच्या व्यथा मांडल्या. बाबासाहेबांच्या आधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित समाजासाठी त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्याचे खूप काम केले होते. महात्मा फुले यांच्या काळात महाडच्या परिसरात एक समाज सुधारक होऊन गेले. त्यांचे नाव गोपाळ बुवा वलंकर. ते हवालदाराच्या हुद्द्यावर होते. ते लोकजागृती करत, समाजात समतेची बीजे पेरण्यासाठी रात्रंदिवस गावोगावी कीर्तन करत. त्यांनी 1918 साली विटाळ विध्वंसक या पुस्तकाच्या माध्यमातून आपले परिवर्तनवादी विचार मांडले. गोपाळ बुवा वलंकर यांच्या कार्याचा उल्लेख डॉक्टर आंबेडकर आपल्या भाषणात नेहमी करायचे. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने माणगाव येथे अस्पृश्यांची एक परिषद भरवण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. त्यांचे भाषण ऐकून शाहू महाराज भारावून गेले. त्याच सभेत म्हणाले, आता अस्पृश्यांचे दुःख जाणणारा खरा नेता मिळाला. या समाजाचे पुढील भविष्य उज्ज्वल आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना 31 जानेवारी 1920 रोजी काढलेल्या पहिल्या मासिकाला 2,500 रुपयाची मदत दिली होती. मूकनायक या बातमीपत्रातून बाबासाहेब समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत असत. महाडचा परिसर अशा रीतीने कुठल्याही क्रांतीसाठी तयार उभी होती. याची जाणीव बाबासाहेबांचे परिचित अनंत चित्रे यांना असल्यामुळे त्यांनी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेसाठी महाडची निवड बाबासाहेबांना सुचवली. अनंत चित्रे यांचे मेहुणे सुरबा टिपणीस हे महाडचे नगराध्यक्ष होते त्यावेळी. हेही एक कारण या निवडीसाठी महत्त्वाचे आणि परिणामकारक होते. बाबासाहेबांना 1923 मध्ये रावसाहेब बोले यांनी मुंबई असेंब्लीमध्ये संमत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करून सार्वजनिक शाळा, धर्मशाळा, पाणवठे अस्पृश्यांना खुले करायचे होते. महाडच्या या सभेसाठी शनिवार व रविवार दिनांक 19 व 20 मार्च 1927 निश्चित करण्यात आला होता. या परिषदेच्या निधीची जमवाजमव आणि व्यवस्थेची जबाबदारी सुरबा टिपणीस यांचेवर सोपवण्यात आली. परिषदेच्या जागेची निवड करण्यात आली. परिषदेच्या तयारीसाठी मुंबईत स्थापन झालेल्या कोकणस्थ महार सेवा संघ या संस्थेचे कार्यकर्ते दिवसभर घरी घरी जाऊन प्रत्यक्ष प्रचार करीत होते. स्थानिक परिसरातील स्पृश्य मंडळी यात सामील होती. यात प्रामुख्याने सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत चित्रे या दोघांचीही नावे परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर असावे असा आग्रह असल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी अध्यक्षपद स्वीकारले. स्वागताध्यक्ष तुकाराम गायकवाड होते. परिषदेच्या 2 दिवस आधी महाडला एखाद्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अस्पृश्यांच्या धम्मसंगराला लवकरच सुरुवात होणार होती. 19 आणि 20 मार्च 1927 रोजीच्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या पहिल्या अधिवेशनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस आधी महाड येथे हजर झाले. त्यांच्यासोबत सीताराम नामदेव शिवतरकर, बहिष्कृत हितकारणी सभेचे सेक्रेटरी बंधू बाळाराम रामजी आंबेडकर, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि इतर मंडळी महाड येथे दाखल झाली होती. 19 मार्च 1927 हा दिवस उगवला. 19 मार्च दुपारी 2 ते 2:30 वाजता
विश्वेश्वर थिएटरात कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. दलितांना उद्देशून आपल्या हक्कासाठी झगडले पाहिजे असा मंत्र देणारी परिषद सुरू झाली. बाबासाहेबांचे विचारपीठावर आगमन झाले. त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत करतात श्रोत्यांनी टाळ्या न वाजवता आपापले काठीधारी हात उंचावून आपल्या नेत्याला अभिवादन केले. शेकडो उंचावलेले काठीधारी हात हे दृश्य विलोभनीय होते. स्वागत गीत झाले. परिषदेचा उद्देश तुकाराम गायकवाड यांनी थोडक्या शब्दात मांडला. नंतर अध्यक्षीय भाषणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या आत्मविश्वासानं उभे झाले. एक वार त्यांनी 3-3.5 हजाराच्या प्रचंड जनसमुदायावर आपली नजर फिरवली आणि भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उपस्थितांना सत्याग्रहाची भूमिका समजावून सांगितली. फलटणीतील अस्पृश्यांच्या नोकरीमुळे दलित समाज रचनेत जणू क्रांती झाली होती. त्यावेळी लष्करी पेशात अस्पृश्यांची मोठ्या प्रमाणात भरती होत असे. परंतु 1893 साली कहरच केला गेला. अस्पृश्यांना लष्करात भरती होण्यावर बंदी घातली गेली. अस्पृश्यांची प्रगतीची घोडदौड थांबली. पुन्हा एकदा दलित समाज दारिद्र्य आणि अज्ञानाच्या गर्तेत गाडला गेला. अस्पृश्यांच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या अनार्थ दोष परिहारक मंडळ नामक संस्थेचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. अस्पृश्यतेची चळवळ या देशात प्रथम सुरू करण्याचा मान त्या संस्थेचा कसा आहे हे त्यांनी सांगितले. या संस्थेचे एक कार्यकर्ते गोपाळ बुवा वलंकर हे मिलिटरी पेन्शनर होते. त्यांचा बाबासाहेबांनी अभिमानानं उल्लेख केला. निव्वळ लष्कर भरतीमुळे प्रश्न सुटणार नाही आहेत. बाबासाहेब पुढे म्हणतात, अस्पृश्यांच्या जीवनाची उन्नती व्हायची असेल तर या वर्गाने करण्यासारखे 2 धंदे आहे. एक पांढरपेशा आणि दुसरा शेती. पांढरपेशामुळे सरकारी नोकरीत अस्पृश्यांचा प्रवेश होईल. अस्पृश्यांनी शिकून सवरून सरकारी नोकरीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला पाहिजे. पांढरपेशाप्रमाणे डॉक्टरांनी दलितांसाठी दुसरा धंदा सुचवला, तो शेतीचा. अस्पृश्य वर्गाने स्वतंत्ररित्या शेतीचा व्यवसाय केला पाहिजे. त्यासाठी जंगलातील पडीक जमीनची मागणी शासनाकडे करावी अशी सूचना त्यांनी 1927च्या या सभेत केली. पुढे ते म्हणाले, जागृतीचा विस्तव विझू देता कामा नये. तुम्हाला स्थानिक पुढाऱ्यांची गरज आहे. मार्गदर्शनाशिवाय मार्ग चालणे शक्य नाही. आपल्यातील पेन्शनर्स लोक आहेत, त्यांनी या कामी लक्ष घालावे. ते त्यांचे कर्तव्य आहे. पेन्शनर्स या स्वजनोद्धाराच्या कार्यात पुढाकार घेतील असं सांगून त्यांनी भाषण पूर्ण केले. डॉक्टर साहेब खाली बसले. त्यांच्या नावाचा जय जयकार सभागृहात निनादला. काठ्या अनेक वार उंच उंच गेल्या. दलितांना जणू प्रकाश दिसला होता. नवा मार्ग त्यांच्या पुढे तेजायला होता. भीमरावांनी आपल्या मनातील भाव बोलून दाखवले आणि मार्ग दाखवला. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब आपण केलाच पाहिजे. मुलांना शाळेत घातलेच पाहिजे. या विचारांसह भाई अनंत चित्रे, गंगाधर तथा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे या प्रमुख वक्त्यांनी अत्यंत प्रभावी भाषणे केली. तसेच स्थानिक चांभार समाजाचे भानुदास कांबळे यांचेही प्रभावी भाषण त्यावेळी झाले. दुसरे दिवशी परिषदेचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वी सुरबा नाना टिपणीसांच्या दिवाणखान्यात काही निवडक मंडळी जमली होती. डॉक्टर आंबेडकर, सहस्त्रबुद्धे, बापूसाहेब टिपणीस, शिवतरकर, अनंत चित्रे आणि इतर काही जण होते. त्यात ते आदल्या दिवशीच्या स्पृश्यांच्या भाषणावर चर्चा करीत होते. बराच वेळ खलबत होऊन असे ठरले की दुपारी सभा आटोपल्यावर सर्वांनी चौदार तळ्यावर जाऊन महाड म्युन्सिपाल्टीचा ठराव अंमलात आणायचा. 20 मार्चला परिषद संपल्यावर भाई अनंत चित्रे यांनी बाबासाहेबांसोबत महाड येथील चौदार तळ्यावर जाऊन पाणी घेऊया अशी सूचना केली. सर्वांनी ती उचलून धरली.
त्यानंतर बाबासाहेबांच्या नेतृत्वात 4-4च्या रांगेनी सर्व मंडळी चवदार तळ्याच्या शहाबाहिरी या घाटावर गेले. तेथे प्रथम बाबासाहेबांनी ओंजळभर चवदार पाण्याचे प्राशन केले. त्यांच्या मागून हजारो मंडळींनी पाणी प्राशन केले. आजवर ज्या पाण्याला स्पर्श करण्यास बंदी होती, परंतु अस्पृश्यांनी आज पाणी पिऊन आपला अधिकार सिद्ध केला होता. सायंकाळी महालात बाळकृष्ण गुरव यांनी दवंडी पिटवून सांगितले की महारांनी चवदार तळे बाटवले आणि आता ते सायंकाळी महालात बाळकृष्ण गुरव यांनी दवंडी पिटवून सांगितले की महारांनी चवदार तळे बाटवले आणि आता ते वीरेश्वराच्या मंदिरात शिरणार आहेत. हे ऐकून स्पृश्य मंडळी भडकली. लाठ्या काठ्या घेऊन शेकडो स्पृश्य मंडळी वीरेश्वराच्या मंदिराकडे निघाली. जाता जाता वाटेत जे अस्पृश्य दिसतील त्यांना मारहाण करत ते पुढे जाऊ लागले. मंडपात घुसून त्यांनी जेवणात माती कालवली. बायका मुलांना ते मारत मारत पुढे जात होते. जमावातील एक टोळके नगराध्यक्ष नानासाहेब टिपणीस यांच्या घरावर चाल करून गेले. नानासाहेब घाबरले नाही. त्यांनी खुंटीवर लटकवलेली बंदूक काढली आणि आपल्या गोविंद निवासाच्या गॅलरीत उभी राहून हवेत गोळीबार केला. मारेकरी माघारी पळायला लागले. बाबासाहेब दुक्कल बंगल्यावर थांबले होते. तेथे मामलेदार आणि फौजदार यांनी जाऊन त्यांना संरक्षण मिळावे म्हणून पोलीस स्टेशनच्या जवळील गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम करण्याची विनंती केली. बाबासाहेबांनी 23 मार्च 1927 रोजी DSP साहेबांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बाबासाहेब आणि चित्रे आजमिया काजी या गृहस्थाच्या मोटारीने मुंबईला परतले. 21 मार्च 1927 रोजी तळ्याच्या उत्तर पाळीवर नाना फडणीस यांनी बांधलेल्या विष्णू मंदिरात बैठक झाली. अस्पृश्यांनी बाटवलेले तळे गोमूत्र आणि पंचद्रव्य शिंपून शुद्ध करण्याचे त्या ठिकाणी ठरले. डॉक्टरांनी चवदार तळ्यावर केलेल्या कृतीचे टीकास्त्र कसे सोडले गेले ते बघा. डॉक्टरांच्या या कृतीने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता. स्पृश्य वर्णियांकडे त्या काळी एकाहून एक सरस वर्तमानपत्रे होती. प्रचाराचे हे प्रभावी साधन होते. त्यातून वर्तमानपत्रकर्ते आणि विचारवंतांनी टीकेचे ब्रह्मास्त्र सोडले. 20 मार्च 1927च्या समता क्रांतीनंतर 3 एप्रिल 1924 रोजी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. मूकनायक बंद पडल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या रिंगणात उडी घेतली होती. दलितांच्या या मुखपत्राद्वारे टीकाकारांची हुर्रेवाडी केली. बहिष्कृत भारत हे प्रतिब्रह्मास्त्र ठरले. बहिष्कृत भारतमध्ये बाबासाहेब लिहितात, आम्हाला समाजात समांतर हक्क पाहिजेत. ते आम्ही शक्यतो हिंदू समाजात राहून आणि जरूर पडली तर त्याग करून मिळवणार आहोत. हिंदुत्वावर पाणी सोडण्याची पाळी आली तर देवळाच्या वाट्याला आम्ही जाणार नाही. बाबासाहेब लिहितात, दंगलीचा मंदिर प्रवेशाच्या अफवेशी काही संबंध नव्हता. मामलेदार आणि फौजदार यांना आम्ही देवळात प्रवेश करणार नसल्याचेही सांगितले होते. आम्ही या अफवा पसरवणाऱ्यांना विचारतो, तळे बाटविल्यामुळे जर दंगल झाली नव्हती तर मग तळ्याची शुद्धी का करण्यात आली? वर्तमानपत्रातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. चवदार तळ्यावर सुरू झालेले धम्मसंगर पुन्हा एक धडक मारून तीव्र करावे याचा विचार वेग घेऊ लागला होता. केवळ अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श केला म्हणून महाडमधील स्पृश्य मंडळींनी चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले. आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसांनी स्पर्श केला म्हणून गायीचे मूत्र आणि शेण तळ्यात मिसळून स्पृश्यांनी पाणी शुद्ध केले. बोले ठराव व नगर परिषद ठरावास प्रत्यक्षात उतरवले. अस्पृश्यांच्या सार्वजनिक पाणवठ्याबाबत समान हक्कांची अंमलबजावणी केली. पाणी प्यायलो, समता प्रस्थापित केली. ती असल्या शुद्धी प्रकाराने पुसल्या जाऊ नये म्हणून प्रचंड संख्येने परत अस्पृश्यांनी महाडात जमले पाहिजे आणि आपला तळ्याच्या पाण्यावरील कायदेशीर हक्क पुन्हा प्रस्थापित केला पाहिजे. केवळ महाडमध्ये डोकी फुटली नाही तर गावोगावी धाकदपटशाही, बहिष्कार, मारपीट, जमिनी काढून घेणे
अशा प्रकारे वठणीवर आणण्याचे प्रयत्न स्पृश्य मंडळी करीत आहेत. अशा वेळी आपली मंडळी सर्वकष संग्राला उभी राहतील. त्याकरता त्यांच्यात जागृती करायला हवी असा एक विचार पुढे आला. आपले हक्क सारखे आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा प्रश्न या पाणी प्रकरणाच्या मुळाशी होता. दोन्ही पक्षाचे लोक तर एकाच धर्माचे होते. तेव्हा सामाजिकदृष्ट्या कोण खालचे आणि कोण वरचे, समानतेसाठी हा धर्मसंघर्ष होता. यासाठी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात 3 अग्रलेख लिहिले गेले. पहिल्या अग्रलेखात 22 एप्रिल 1927 रोजी त्यांनी महाडच्या सत्याग्रहाप्रसंगी वरिष्ठ हिंदूंची काय भूमिका असली पाहिजे हे सांगितले होते. दुसरा अग्रलेख 6 मे 1927 रोजी इंग्रजांना उद्देशून लिहिला. तिसरा अग्रलेख 20 मे 1927 रोजी लिहून अस्पृश्यता कशी अन्यायकारक आहे आणि त्याविरुद्ध दंड थोपटून कसे उभे राहावे असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या अग्रलेखातून दिला. तलावाचे शुद्धीकरण करून महाडच्या स्पृश्यांनी आपला भयंकर अपमान केला. त्यामुळे समानतेचा हक्क पुन्हा सत्याग्रहामार्फत स्थापित करण्याचे ठरले. त्यासाठी सत्याग्रहाची तारीख 25 आणि 26 डिसेंबर 1927 अशी ठरली. महाड नगर परिषदेच्या 4 ऑगस्ट 1927च्या बैठकीत चवदार पाण्याचे तळे सर्वांना खुले असल्याचा ठराव रद्द करून सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना बंदी द्यावी असा ठराव पारित करण्यात आला आणि महाडमधील नामवंत वकील माधवराव वीरकर यांनी पुढाकार घेतला व चवदार तळ्याची केसही त्यांनी पुढे लढवली. दिनांक 7 डिसेंबर 1927 रोजी कलेक्टर हुड साहेब यांनी महाडकर नागरिकांची बैठक बोलवली. त्यात अस्पृश्य मंडळीस तळ्यावर जाण्यास बंदी करावी अशी मागणी झाली. चर्चेत कलेक्टर हुड म्हणाले, सरकारने सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यास खुले केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला बंदी करता येणार नाही. यातून शांतता भंग होईल. तेव्हा चवदार तळे सार्वजनिक नसून खाजगी आहे असा दावा अस्पृश्यांनी केला. महाडचे चवदार तळे कुण्या चौधरी नावाच्या इस्माने बांधले असा दावा करून 25 डिसेंबर 1927ला डॉक्टर आंबेडकर व त्यांचे सहकारी तळ्यात उतरवणार आहेत, त्यांना प्रतिबंध करण्यात यावा असा दावा महाडच्या दिवाणी कोर्टात स्पृश्यांनी सादर केला. त्याचा क्रमांक होता 405. अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेऊन दिनांक 14 डिसेंबर 1927 रोजी मुन्सब G.V. वैद्य यांनी अस्पृश्यांना तळ्यावर जाण्यास तात्पुरती मनाई करणारा हुकूम काढला. 24 डिसेंबर 1927ला सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलमार्गाने महाडला जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी व सुरक्षेसाठी श्रीयुत रामचंद्र मोरे यांनी संघटित केलेले डॉक्टर आंबेडकर सेवादलचे कार्यकर्ते हजर होते. पुढे बाबासाहेबांच्या इच्छेनुसार या सेना दलाचे नाव समता सैनिक दल असे ठेवण्यात आले. भाऊच्या धक्क्यावर बाबासाहेब पोचले तेव्हा तेथे मोठ्या संख्येने लोक हजर होते. ते सर्व महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे सत्याग्रही होते. त्यांनी महाड सत्याग्रहाचा विजय असो, महाड सत्याग्रहाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय असे नारे लावून बाबासाहेबांचे स्वागत केले. बाबासाहेबांनी यावेळी खादीचे धोतर, सदरा आणि खांद्यावर उपरणे घेतले होते. ज्या बोटीने ते रवाना झाले तिचे नाव पद्मावती होते. बोटीवर बाबासाहेब सर्व सत्याग्रहींची हालचाल विचारत होते. सायंकाळी 5:30 वाजता पद्मावती बोट हरेश्वर बंदरात शिरली. बंदर म्हणजे बोट व जहाजांचे स्टेशन. ते हरेश्वरला पोहोचतात तेथे मोठ्या संख्येने उपस्थित महार सेवा संघाचे कार्यकर्ते व रहिवाशांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. समितीचे अध्यक्ष पांडुरंग बाबाजी मांडलेकर यांनी आपल्या कोला मांडला या गावी सर्व मंडळींची भोजनाची व निवासस्थानाची व्यवस्था केली होती. रात्रीचा मुक्काम बाबासाहेबांनी व त्यांच्या सोबत्यांनी कोला मांडला येथेच केला. 25 डिसेंबर 1927ला सकाळी 8 वाजता अंबा नावाच्या लॉजने बाबासाहेब व त्यांचे सहकारी दासगावसाठी रवाना झाले. दुपारी 12 वाजता ते दासगावला पोहोचले.
तेथे सुद्धा मोठा जनसमुदाय हजर होता. त्यांनी महाड सत्याग्रहाच्या विजयासोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय असे नारे लावले. दासगावला सत्याग्रही लोकांसोबत पोलीसही मोठ्या संख्येने हजर होते. तेथे कुलाबा जिल्ह्याचे DSP श्रीयुत फॅन्टर साहेब यांनी बाबासाहेबांना भेटून कुलाब्याचे कलेक्टर श्रीयुत हुड साहेब यांचे पत्र सोपवले. बाबासाहेबांनी पत्र वाचले. त्या पत्रात कलेक्टर हुड साहेब यांनी बाबासाहेबांना त्वरित भेटण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी विशेष कारही पाठवली होती. हुड साहेबांच्या सूचनेवरून बाबासाहेब त्यांचे सहकारी बापूसाहेब सहस्रबुद्धे यांना घेऊन महाडसाठी रवाना झाले. 25 डिसेंबरला परिषदेसाठी 10,000वर सत्याग्रही जमले होते. कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती. सकाळी 10 वाजता जातीची आंतरिक व्यवस्था सुधारण्याचा विषय, त्यानंतर चवदार तळ्यावरून पाणी भरून आणणे. दुपारी 12 वाजता जेवणानंतर 3 वाजता पुन्हा तळ्यावरून पाणी भरून आणणे. रात्री 7 वाजता अल्पोपहार, कीर्तन व सत्यशोधक तमाशा. त्यानंतर परिषद समाप्त. फक्त 250 लोक मागे ठेवून त्यांच्या हाताने तळ्याचे पाणी भरण्याचा उपक्रम 26 डिसेंबर 1927 ते 2 जानेवारी 1928 पर्यंत कायम चालू ठेवणे. अशा प्रकारे चवदार तळे सत्याग्रहाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. सर्वप्रथम सत्याग्रह कमिटीचे सचिव श्रीयुत सीताराम नामदेव शिवतरकर यांनी मान्यवर लोकांचे शुभ संदेश वाचून दाखवले. या शुभ संदेशात एक संदेश श्रीधर बळवंत टिळक यांचाही होता. त्यानंतर बाबासाहेबांचे भाषण सुरू झाले. ते म्हणाले, यापूर्वी 20 मार्च 1927ला आपण इथे जमलो होतो. तेव्हा महाडच्या अस्पृश्य लोकांनी मारामारी केली होती. त्या मारामारी करणाऱ्या लोकांना 4-4 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली व आज ते तुरुंगात आहेत. जर त्याच वेळी स्पृश्य लोकांनी आमचा तळ्यावरचा पाण्याचा हक्क मान्य केला असता तर आज आपल्याला ही परिषद बोलवावी लागली नसती. ज्या तळ्यावर जनावरांनाही पाणी पिता येत होते ते आपणास बंदी का आहे? कारण हिंदू लोकांच्या धर्मग्रंथांनी आम्हाला हीन दर्जाचे ठरवले आहे. आम्ही त्यांच्या समान आहोत हे मान्य करण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होऊ असे नाही, तर चवदार तळ्यावर जायचे आहे ते आम्ही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी. म्हणजे ही सभा ही परिषद समितीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी अर्थात समता स्थापन करण्यासाठी बोलावली आहे. बाबासाहेबांचे हे भाषण 1.5 तास चालले. त्यांच्या भाषणानंतर परिषदेने 4 ठराव मंजूर केले. परिषदेचे सर्व कार्य संपल्यानंतर मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम रात्री 9 वाजता करण्यात आला. त्यासाठी परिषद मंडपाच्या दाराशी श्रीयुत अनंतराव चित्रे यांनी एक यज्ञवेदी बनवून ती चंदनाच्या लाकडांनी भरून ठेवली होती. त्याच्या 4ही कोपऱ्यावर 4 खांब रोवले होते. त्यावर मनुस्मृतीची दहनभूमी, अस्पृश्यता नष्ट करा, भिक्षुकशाहीला गाडून टाका असे फलक लावले होते. या यज्ञवेदीवर 25 डिसेंबर 1927च्या रात्री ठीक 9 वाजता श्री बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि इतर 5-6 अस्पृश्य साधू यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. आधी अग्निकुंड पेटवण्यात आले. मग मनुस्मृतीच्या ग्रंथातील काही उतारे वाचण्यात आले आणि एक पान अग्निकुंडात टाकण्यात आले. शेवटी सर्व ग्रंथ कुंडात टाकून तो जाळण्यात आला. मनुस्मृतीचे दहन करून या परिषदेने ब्राह्मणी चातुर्वर्णी समाज रचनेला एक जबरदस्त हादरा दिला. बापूसाहेब सहस्रबुद्धे या सुधारणावादी उदारमतवादी ब्राह्मणाच्या हस्ते आग लावून बाबासाहेबांनी एक वेगळे औचित्य साधले. दहनविधीनंतर या दिवशीचे परिषदेचे कामकाज संपले.